चला तर आज गावाकडची आठवण ताजी झाली. माझ्या ह्या मुलाला खायची होती शेंगदाण्याची आणि साखराची पोळी. तर मी म्हणलं चल मी देते बनवून, कारण की त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून मी पण त्याचं ऐकलं. म्हणलं चल. मग शेंगदाण्याचा कूट होता ऑलरेडी केलेला, त्याच्यात साखर टाकली आणि त्याला अशा शेंगदाण्याच्या 2 पोळ्या बनवून दिल्या. खायला एकदम छान लागतात. तर एकाला बनवल्या तर सगळ्यांनाच खायच्या होत्या. त्याच्या पप्पाला खायची होती, बारक्याला पण खायची होती आणि त्याला पण खायची होती. मग तिघाला पण करून दिल्या. त्याच्या पप्पाला 1 दिली, याला 2 दिल्या आणि बारक्याला शेंगदाण्याची नव्हती खायची, नुसती साखराची प्लेन खायची होती. तर त्याला पण ती साखराची प्लेन करून दिली. कशी झाली आजची रेसिपी? मस्त. सॉरी, कोणीतरी आलं होतं मधात म्हणून थोडं थांबले मी. तर हे अशी खरपूस मस्त भाजून घेतली. शेंगदाण्याचा कूट होता आणि मग मी अशी एक साधी चपाती लाटली. घरात पिठी साखर होती माझी, केव्हापासून ही पिठी साखर दिवाळीपासून आणलेली. ती पिठी साखर मी अशी पोळीवर टाकून घेतली. पोळी अशी काय म्हणते त्याला, दुमटून घेतली आणि मस्त अशी शेकून घेतली खरपूस. एवढी छान लागत होती ना. मी तर नाही खाल्ली, पण मुलांना आवडती माझ्या. हे माझी सासू, आम्ही जेव्हा गावाला राहायचोत ना, तेव्हा माझी सासू अशा पोळ्या बनवून द्यायची लेकरांना. तेव्हापासून मग त्यांना सवय लागलेली अशी. पण मी इकडं आल्यापासून काय बनवत नाही, गोड खाणं नको, चांगलं नसतंय म्हणून. पण आज काय माहीत त्याला काय पुढं झाला. मला म्हणला मम्मी मला करून दे साखराची आणि शेंगदाण्याची पोळी. तर हे अशी दुमतूनच शेकायची, तिला खोलायचं नाही. आतमध्ये मस्त शेकून जाते आणि एकदम मऊ होती आणि खायला पण छान लागती, मलिद्यासारखी एकदम छान लागते. तर मी अशी खरपूस कमी गॅसवर भाजून घेतली. फास्ट गॅसवर भाजली तर मग जळती, कारण की ती गोड साखर असते ना, त्याच्यामुळं कमी गॅसवरच भाजायची.